बाळकूम येथील माजी नगरसेविका शारदा विजय पाटील यांच्या घरी 21 दिवस बाप्पा विराजमान झाले असून कुटुंबातील सदस्य एकत्र येऊन भक्तिभावाने बाप्पाची मनोभावे सेवा करत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून श्री गणेशोत्सव पाटील कुटुंबीय या ठिकाणी साजरा करत आहे. गणेशोत्सवाची परंपरा यंदा देखील या कुटुंबियांनी जोपासलेली आहे. त्याचबरोबर 21 दिवस बाप्पाची सेवा करण्याची परंपरा ही देखील त्यांनी 21 वर्षापूर्वी सुरू केली होती. ती परंपरा विजय पाटील यांनी आजही कायम ठेवली आहे. 21 दिवस विविध प्रकारचे धार्मिक उपक्रम राबवून बाप्पाची सेवा केली जाते. तर आकर्षक अशी फुलांची आरास करून बाप्पाला त्या ठिकाणी स्थापित करण्यात आलेला आहे. तर कुटुंबातील सदस्य, आप्तेष्ट, मित्रपरिवार मोठ्या संख्येने या ठिकाणी बाप्पाच्या दर्शनासाठी येत आहेत. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना बाप्पाला पाहून समाधान मिळत असून त्यांनी पाटील कुटुंबियांचं कौतुक केलं आहे. तर 21 दिवस विविध प्रकारचे भजन, कीर्तन, महिलांचे खेळ, त्याचबरोबर ऑर्केस्ट्रा यांसारखे विविध उपक्रम येथे आयोजित केले जातात. तर सगळ्यांना सुख समृद्धी आणि महाराष्ट्राला सगळ्यांना दीर्घायुष्य आणि महाराष्ट्राला समृद्धी लाभो अशी प्रार्थना विजय पाटील यांनी बाप्पाच्या चरणी केली आहे. मला खूप छान वाटतंय. आम्ही अशोकनगरमध्ये जवळपास 600 फ्लॅट आहे. 600 फ्लॅटमध्ये दरवेळेस विजयदादांचं आणि शारदा वहिनींचं मला आग्रहाचं निमंत्रण असतं. जवळपास त्यांना आता 21 वर्ष झाले गणपती बसवत आहेत. मागच्या 12 वर्षापासून आम्ही इथे दर्शनासाठी येतो आणि प्रीतिभोजन करतो, प्रसाद घेतो. आम्हाला खूप छान वाटतं. आमचे आणि दादाचे रिलेशन गणपतीमुळे खूप जास्त घनिष्ठ झालेले आहे. एकंदर वातावरण खूप सुंदर असतं. सगळ्यात महत्त्वाचा जो मुद्दा आहे गणपतीमध्ये, जे सगळे आपण एकत्र भेटतो एकमेकांना, तो इथे चांगल्या रीतीने आम्ही त्याचा लाभ घेतोय. कारण जेव्हा आम्ही गणपतीमध्ये येतो, आम्ही आमच्या अशोकनगरमधले जे काही प्रॉब्लेम असतील किंवा जे काही आमचे समस्या असतील ते नेहमीच आम्ही यांच्यासमोर मांडतो दरवर्षी. आणि आतापर्यंत जेवढे पण समस्या मांडल्या आहेत त्या सर्व सुखरूप रूपे त्यांनी पार पाडले. गणयाकडे ते सांगणं घातलंय की असंच आमची मैत्री, आमचं रिलेशन असंच जपून राहावं आणि गणपतीच्या आशीर्वादाने हे आमच्याबरोबर आणि आम्ही त्यांच्याबरोबर नेहमीच एकत्र राहू. हीच गणपती बाप्पा गणपती बाप्पा मोरया.